तर पुण्यामध्ये भाजपचे 3 उमेदवार, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार विजयी झालेला आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजप 24, शिवसेना 15 असं चित्र आहे। मनसेने 4 जागांवरची आपली आघाडी कायम ठेवलेली आहे। तेजस्वी घोसाळकर विजयी हे ढोलताशे तेजस्वी घोसाळकर यांच्यासाठी होते। तेजस्वी घोसाळकरांनी विजय मिळवलेला आहे प्रभाग क्रमांक 2। त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 2 दोन्ही ठिकाणांवर भाजपचे उमेदवार विजयी झालेले आहेत। पुण्याचं काय चित्र? त्यापूर्वी मुंबईमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या शैला लांडे यांचा सुद्धा विजय झालेला आहे। काँग्रेसच्या 1 उमेदवार आशा काळे या सुद्धा विजयी झालेल्या आहेत। भाजपची 34 जागांची आघाडी, शिंदेची शिवसेना 11, ठाकरे 20, मनसे 7, काँग्रेस 5, इतर 7 असं मुंबईचं सध्याचं चित्र आहे। क्षणाक्षणाला आकडे बदलत आहेत। 85 जागांचे कल आपल्या हाती आलेत, त्यातले अर्थात काही निकाल आहेत। तेजस्वी घोसाळकर या खरं तर आधीच्या शिवसैनिक, अखंड शिवसेनेमध्ये असताना ते त्यांचे पती दोघे जण शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून ओळखले जायचे।